थोडीशी वाटचाल करा पुढे. होती नितीश पडवी. क्रिकेटचा खरं तर त्यांना प्रचंड वेळ आहे आणि क्रिकेटच्या प्रत्येक खेळाडूंवरती प्रेम करत असतात. जसे आपण मॅचला सुरुवात करणार आहोत आपण आवाज ऐकूया दाक्षीजी पाटील राव यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला आता तुम्हाला घेऊन जातोय मॅचिन मोरावे आणि चिखले या दोन टीमीनी मॅच आहे. एकीकडची आता वरली मॅच तिकडे मारला एक धाव घेईन दादाच्या हातान चेंडू जाईन तर सरे एक धाव फलकाटावर मिळेल बघाला. एक धाव फलकाटावर आहे. दोन टीमींचे या झोंब्या या मॅचीन आपण बघतून मोरावे आणि चिखली हे दोन टीमी एक दुसऱ्यांच्या आपण पाहतोय झोंब्या चालू आहेत मॅचिंगच्या. टॉस जिंकला दादासाई आणि सांगला की आम्ही आता चेंडू आवतू तुम्ही तिकडे बॅटी घेऊन उतरा मैदानावर. तर ते आलं ना आता खेळाला. प्रशांतचे बॅटिंगची एक धाव आली. सुरू झालाय तिकडं. या दोन बेकार आहे बाबा. बघू आता कसा काय उपठ्या टाकतान झोंब्या तर झोपल्यान. या बाबा काय नाही यो फुसका बाम आहे दिवाळीचा. असा वाटला होता जाम मोठा फुटन पण चेंडू बुंधान टाकला. तिखरं मारला तवर सरी एक धाव घेतली. हुसारला आव्हातला तवर सरी दोन धावा धाव फलकाटव. आता आगरी भाषण का सुरुवात केली तर आमचे समाधान दादानी सांगलाय खास तुला आगरीनच बोलवलाय मिनी. त्याही मना चिरनेरला बघला होता ना. अख्खी कॉमेंट्री रातभर याच होता. त्यांना शुद्ध बोलते नाही जमाचा बोलतं आगरीच बोलायला लागेल नाही तर बोलतं पैसे देवाचू नाही. मग आता करशी उखा यावाला आला आगरी आणि मी फेमस पण झालतो नाही आगरी बोलून त्याची पाहता या बाबा टाकली उपर दोन गाव एक तुकडा बाबा आज काय खाऊन आलाय बोंबील काय सुखट जाम बेकार मारते आज. याला वर भारलाय वाटत. धावा कधी झाल्या धाव फलकावटात दादूस 8 धावा धाव फलकाटावर हाईस. याचा वाटत चिंबाट पारलाय काय याचा आज काही समज नाही बाबा. इनही दादू आलाय बॉलिंग करायला. यो चेंडू आवाज ते तिखरन तो दिवसा 83 वरभार ते बस धावा. 8 धावा धाव फलकाटावर दिसतील. बॅटिंग करतील. इकडं आमचं चिखली वल यांना चिखलान लोक काय चिखली यांचं नाव आहे तर काय र पक्का फास माराचा होता. चेंडू काय बॅटचे पट्टन येईना. चेंडू जाते विकेट किपरच्या हातात. त्यांनी तिकडे धेलाय तवर सरे धाव फलकाटावर धावा का आपल्याला दिसायच्या नाही. 8 धावा धाव फलकाटावर हायत. आमच्या आई एकविरा इव्हेंटला हो सबस्क्राईब करा ना लाईक करा जाम प्रेम द्या हो. काय सांगताय बघा हो नाही तर एक दिन लाट ढुमनव. यबा की कशी टाकली उपड आलाय पण चेंडू वरभार करीत तिथं उसाला रा काय कोंबऱ्या चापतस आव्हात लवकर. अरे तिकडे दादूस काय ढेंगांची बॉल गेलाय बघ. एक धाव फलकाट होती ढेंगांची चेंडू तिखर गेलाय. असा नाही चल 12 टुरुरू खपला काय ओर नाही हाय वाटतं काय खापला 9 धावा धाव फलकाट हायत. अरे इकेट कारण आहे तर तुमचा काय तो पिलगुटीन तुम्हाला चिपाट पारतीन तुमचा ये बेकार हायत. माझं डायलॉग आहे ना आगरींच ते डीजे ओमी वाल असं कट केलं मग तो लावते ते मॅची ना. यो काय करतय मंत्र बिंत्र बोलते का काय चेंडू बघा नीट हंपर नीट बघा चेंडू कसा घेतला आहे पाप्या बिप्या घेते का काय नीट कोणची आठवण आली याला बॅटीवच पाप्या घेताना मी दुसरा कॅमेरा दिसते बाबा हो नीट घे फोटो असा आहा बघला पाहिजे लोक आहे म्हणा. नीट बाबा नाकान जावचा चहा नाही तर धावा धाव फलकाट आपल्याला दिसतील 9 फक्त 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरची मॅच आता 24 चेंडू आवाजतील. 7 चेंडू आवतून झालं आता. यांशी दादू सालाय बॉलिंग टाकाला. आर्यन दादू सालाय तो टँगशी आता बॉलिंग टाकीन. कधी फास्ट टाकते हालू टाकते बघायला लागल. यांगा बॅट घेऊन हाय प्रशांत दादू उपट टाकायला तयार हाय. बघू आता कसा काय चेंडू टाकते पाशांनी टाकला चेंडू इकडे आरपट्टा मारलाय तिथं दादूच तिथं चिंभोऱ्या चापते का निवट्या चापते तो बघ त्याच्या हातान काही चेंडू येई नाही. तवर सर एक धाव फलकाटावर वारल. 10 धावा धाव फलकाटावर झाल्यान कान चिमलाला लागतील याचं नाही तर तसं एक काय बॉल धराचं नाही. दुसरा ओव्हर झालाय चालू. आर्यनने असा हलूच टाकला त्याने तिकडे टिचून मारला तो हुसलीन आवतीन तवर सर एक धाव फलकाटावर आली. आता यांगशी त्यांगा यांगा दिसतान मला वाटतं एक डावरानं उजा हाय
त्याचे पाय गरबर आहे, असा झालाय गरबर. कॅप्टन सांगते कला उतरवलं या दोघांना, यांशी त्यांशी धावायला लागतंय. थंड्या भरल्यान हात असं चंबालतान नीट आंडूस चंबल नाहीत. या बाबा याला काय 3-3 कधी टर्म दिसतात तुला, घेतलीस काय काय? ए रागू बिगू नका हो, मी असा जरासा पंच मारते नाही तर राग येवत ना परत माझेच उपटी टाकशीव, बेकार काम होईल. चिरल्याला जाऊन कॉमेंटेटरनी खारला मार, उद्या पेपरला यावाचा. डाई हाताशी टाकते, बाबा 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 टाकली उपाट. बाबा बाबा घरन भीती बापाशी, रानान भीती वाघाची, न या चिरलेचे ग्राउंड भीती आमचे सूरज दादाशी टाकली उपट साधावा. धमान घे धावा धलफलकाट झाल्यान 17 धावा. 17 न कोणचा काराचा आता इथं खतरा बघायला लागल. इथं दोन तापलं असं वाटतंय काही थंडी जाम वारली, पण इखरं अशा उपटी टाकते काही थंडी कमी झाल्यान. दुसरे संघाला थंडी भरली, तिथं बॉलरला थंडी भरलेली असल्या उपटी टाकते यो. कालच कपडं घातलं दुसरं दोघाही नीट वलखतव नाही, कंची टीम आहे ना कंची नाही. 17 धावा धावफलकाटाव हाय. डाय हाताचा इखरं दादूस सूरज उभा आहे, त्यांगा परशान हाय. इखरा परत असा स्तंगऱ्या वाचल्यान तिखरं मारलाय चेंडू. चेंडू मना वाटते आता इथं घावलाय का काय, घावला तवर सर एक धाव कारली घवसवर. इकडे आता बक्षीव दादूस कसा मारी होता, बाबा पकेला माराचा होता, हवन चेंडू होता. इकडे आरवला कॅचच घेतली, जबरदस्त जाम भारी. पहिली विकेट गेली, आता जा तिकडशीन आराम करला, दुसऱ्याला पाठव तवरसने काहीतरी. 17 धावा धावफलकाटावर 1 विकेट गेलेली आहे. 1 ओव्हर खपलाय, 3 चेंडू झालं. अजून सरी 3 चेंडू आहेत. तुम्हाला सगळ्यांना 2च चेंडू आहेत, पण इकडे 7 चेंडू टाकायला लागतात. हा 2च आहेत, करशीव काय? इकडे 6 चेंडू टाकायला लागतात. 17 धावा धावफलकाटावर 1 विकेट गेलेली आहे दादूस. इकडची अजून 3 चेंडू अवथाला आलाय, तिकडची नवीन आलाय, याला पाठवलाय तिकडे जा काय पोपटी बिपटी खा, आता आऊट झालं व दुसऱ्याला पाठव तिकडं. तवर सर तो गेलाय बॅटी बिटी पाजवल्यान ना. आता रोहित दादूस गेलाय तिकडं, बघू कधी धावा बनवतय. अंपायरला सांगते नीट बघ, 2 टांगऱ्या दिसतात का, 1 तंगरी माझी. तंगरीत दाखव, बिसरा काय दाखवू नको, त्याला चक्कर येवाची. हसत राहा असंच चालू राहील. थोडासा पुरताच हो, नाही तर लोक यरण करतात. ये बहीण मला माहिती आहे आपलीच लोक शेण खातात. नाही बरोबर, आपलीच भाषा आपली लोकांना आवडत नाही. त्याच्या पै कधी कधी शुद्ध नाही हिंदी बोलायला लागते. बाबा बाबा आरवा खेळायचा होता का काय? आरवा तिरवा खेळायला बघतोय. चेंडू इकडं मंघारी आलाय, धाव काय मेलाची नाही. 17 धावा धावफलकाटावर दिसतील तुम्हाला. 1 विकेट गेलाय. आता रोहित दादूस आलाय. अंपायरने असा हात वाचलं ना, सांगलाय वाईट आहे. इकडे धावा वारतीन. 18 धावा धावफलकाटावर 1 विकेट गेलेली आहे. रोहित दादूस पहिलाच आरवा तिरवा मारायला गेला. यो आरवा तिरवा मारली होता, पण इकडं जामच बाहेर टाकला त्याने. अंपायरनी सांगला का यो वाईट आहे, वाईट दिलं व आता धावा वारल्यान दाऱ्या मुशा दादूस वारून आलाय. ऋषीचा उपास आहे दादूसला वाटतं. बॅटी बिटी पाजवल्यान रोहित दादासनी. परशान दादूस त्यांगाना हाय. 9 धावा त्यांनी बनवल्यान 6 चेंडू खेळलाय. पका टाकलेला फास. इकडं परत आरवा मारला, 1 धाव मिळेल यांगा. यांचे गलीन आलेला चेंडू आवथीन धरीन तवर सरी 1 धाव मिळेल. 19 धावा धावफलकाटावर आहेत. प्रशांत दादासनी 1 जाम मोठ्यान मारला होता, तर परत मारायला लागला असं वाटतंय. दुशान जर मारला फटका तर धावा जाम होती ना, धावा जाम बनवायला लागतील. इकडं आमचं चिरलेवालं पोहोचलं ना आजच्या दिवसांच्या फायनलमध्ये. आजच्या दिवसांची फायनल
म्हणजे तसा बघायला गेला तर क्वार्टर फायनल म्हणजे एक एक क्वार्टर मारून यावालाच लागेल त्यांना तवर तर मॅच काय खेळता येवाची नाही. ज्या माता इथं हल्लूच टुचूक केलाय टुचूक केलं बाई एक धाव मिळल टुचूक टुचूक धावा बनवतात आणि धावफल काटव आता ईस होतील एक विकेट गेलेली आहे. दोन टीमी आपण बघतून मिहिरा स्पोर्ट्स मोरावेवाला आहेत आणि इकडं ओम साई रामोल आहेत. साईबाबा पावलाय वाटतं चिखलीकरांना त्याचे पाय आता धावा आपल्याला फक्त धावफल काटावं आता बघायला मिळतील. 12 चेंडू झालं 20 धावा धावफल काटावं एक विकेट गेली अजून 12 चेंडू आहेत. या 12 चेंडून प्रशांत दादूस कसा आता उपट्या टाकेन आणि रोहित दादूस मगाशी प्रशांत दादूसला मॅन ऑफ द मॅच पण आपण दिलेली मला वाटतंय. तो इंग्लिशमध्ये ठुसू 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 बोलला जरासा सगळ्यांना समजला जरासा नाही समजला पण समजून घ्यावाचा. पण आगरी तर सगळ्यांना समजतं एक बरं आहे आपलीच आगरी इज अ नॉट सुधरिंग असं म्हणतात. पण साल्यांना सांगा आम्ही आता सुधारलो नाकावर टिचून आता तुमचे काही ना काही करू. आपल्याकडे आता इकडे मुंबई आलेली हाय त्या मुंबईमध्ये आपण राहायचं हाय नाही तर देवीदास जाते कामोटापुरीने रिक्षाचा धंदा आहे 1000च्या वरी तो नको साहेबाची खुर्चीन बसायचा आहे असा बघा रिक्षा चालून पोटा नाही भराची. चला आता ईस धावा धावफल काटावं एक विकेट गेली आहे 12 चेंडू झालं अजून 12 चेंडू आहेत. या 12 चेंडून प्रशांत दादूस न रोहित दादूस कधी धावा बनवते बघायला लागेल. इथे चेंडू अवथाला दादूस आलाय शिवांश भुईर दादूस आलाय आमचे भुईर कंपनीचा यो शिवांश तो कसा काय आता चेंडू टाकीन आरवा टाकतय तिरवा टाकते बुंधाण टाकतय उरवतय खलशी टाकते वर्षी टाकते त्या बघायला लागेल. त्याला कसा शिकवलाय टाकाला त्या बघायला लागेल. कोच त्यांचा जाम भारी आहे कसा टाकाचा कसा काराचा सगळा बरोबर त्याला माहिती आहे विकेट काराला. असा बोलू करे तुमचे मनात चांदणे येतात. इथं अंपायरनी सांगलाय का वाईट आहे पहिला यो चेंडू वाईट आता टाकलं व 21 धावा धावफल काटावर दादूस असा थोडा वाकरा हात नेते त्याचे पाय वाकरा चेंडू जाते जसा हात वाकरा जाईल तसा वाकरा इथं मात्र चेंडू पण जातय कारण दादूस यांगशी टाकतय त्याचे पाय असा गडबड आहे. इथं आता जाम मोठ्यान मारलाय दादानी लय भारी इनसाइड आउट याला बोलतान चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरचे तिकडे होलांशी बुधांशी चेंडू जाईल आणि 4 धावा इथे मिळतील दादासला. म्हणजे आंब होऊ जातील. या बघ दादासनी चरवलाय वाटतं तिकडं बुधांशी मारलाय या आता पिसालाय वाटतं काय खाऊन आलाय का माहिती चिंभोऱ्या काय कोलप्या काय आज उपास आहे. अंबर चौका नाही हा चौका मारलाय दादासनी 18 धावा प्रशांत दादू जामच भारी खेळते असं वाकून खेळते आता बघू शकता आपण बाबो असा वाटला होता. बरोबर आहे एक पाय आता आतमध्ये आहे म्हणजे शॉट खेळलं नाही अरवा तिरवा. उद्या ज्या मॅचेस आहेत तर 6:30 रिपोर्टिंग करायचे. सक्षम श्रेयांश 11 गिरवले विपक्ष वोडाफोन वहाल या दोन संघचे खेळाडू कोण आपल्यासोबत अद्याप नाईटमध्ये जोडले असतील किंवा उद्या ज्या वेळेला व्हिडिओ आपण बघाल आमची ही लाईव्हची तेव्हा नक्कीच गिरवले आणि वहाल संघ आपण 6:30 इथे रिपोर्टिंग करायचे. उद्याच्या दिवसातील लॉट्स आहे. दुसून आपण जाऊया ग्राउंडवर तिथे 29 धावा धावफलकाटावर आहेत एक विकेट गेलेली आहे. इकडे प्रशांत दादूस मधीन चौकन छक्क मारतय त्याचे पाय बरा चाललाय हालू टुकू टुकू चिखलीकराचा. या बघ चरवला बाबो आज काय खरा नाही याचा आज कुठाण पाराचा या गोलंदाजाचा याचा काय खरा नाही. कारलाय कुठाण धावा आता 35 झाल्यान आज प्रशांत दादूस बाबो ठरूनच आलाय वाटतं यांचा पाराचा आहे आता चमाटच करायचा आहे सगळ्यांचा असं वाटतंय. बनवल्या होत्या असं वाटतंय. मगाशीन
चिरलेचा तो कॅप्टन बोलला की आमचे कवाट आलता, तर इथं आता या बॉलरचे कवाट आलाय. प्रशांत दादू अशा उपटी टाकते की कवाट आणलाय आता. आता तो नवा नक्की कवाट काय आलाय तो मी काही सांगी नाही. तुम्हीच ठरवा आता कसा काय कवाट कुठं आलाय तो. धावा धावफलकाटावर 35 झाल्या, 24 धावा दादाच्या एकटेच्या आई. 10 चेंडू खेळला मग 10 मध्ये 32 बनवलं होतं. आता 10 न 24 धावा बनवल्या. रोहित यांशी फक्त बघते की कसा मारते पाषाण. यो जरासा हल्लू टाकला होता बॉल, पण आता इथं तो चेंडू तिकडे जाईल. जाम बाहेर गेलाय. अंपायरने बघलाय आणि अंपायरने सांगला यो वाईट आहे. तुम्ही सांगा 1 नंबर हाय बॉडीवर, पण 1 नंबर सारखी बॉलिंग काय होई नाही. सगळं आपण बघला कालपासून 50 वाईट टाकलो. वाईट टाकताव काही मस्किरी करताव. 50 वाईट कधी पका टाकला फास हलू तिकडे टोच केलाय. तिथं गलीन एक हाय फिल्डर तो हुसलीन आवतीन तवर सरी एक धाव मिळेल. प्रशांत दादू जाम भारी खेळतय. 2 मोठं फटकं आलं मग एक धाव काढली. आता रोहितला सांगला तू खेळ, माझा खेळून झालाय. जर आपल्या धावा जास्त झाल्या तर बरा होईल, कारण आता ही आपण बघली मॅच जाम महत्वाची आहे. कारण ईशा हरलू तर आपल्याला घरा जावं लागेल बोजा बिस्तारा बांधून, आणि जिंकलू तर चिरलं हाय आपल्यासोबत खेळायला. याव पक्का फास मारलाय रोहितनी. हवन हाय तिकडं, इथं कॅच दिला जाईल. इथं मात्र सोराचा नाही. आता जर कॅच घेतली तर विकेट इथं जाताना दुसरी बघायला मिळेल. 37 धावा धाव फलकाटावर झाल्यान आणि 2 विकेट यांच्या आता तंबून गेल्यान. प्यारने वाट लावली. नर्सरी गेला की पोरं जिंकते ही माझी, ही तुझी. ह्या बेकार काम केलंय प्यारनी, सगळा गडबड केली. पहिलीला गेला की सांगायलाच नको, डायरेक्ट हनीमूनचं स्वप्न बघते. जाम बेकार परिस्थिती आहे या प्यारचे पाय. 37 धावा धाव फलकाटावर 2 विकेट गेले आणि इथं मात्र असा फुलटॉस टाकला होता. बॅट अशी वाकरी केली आणि तिकरा शॉट मारलाय. तर या दादू स्वतः त्याने तवरसरी चेंडू हुसालला आवातला. एक नाही धाव मिळाची या चेंडूवर. आता 3 ओव्हर खपलन, 3 ओव्हर खपलं व 37 धावा धाव फलकाटावर झाल्या. 2 विकेट गेल्यान आता 6 चेंडू आहेत. या 6 चेंडून प्रशांत दादू साहेब मला वाटते आता त्यांचे बाजूला, म्हणजे त्याला आता हे 6 चेंडूंची कती तो धावा बनवते बघायला लागेल. कारण त्याचे आता डोलं नाही जाम फिट झालं. ही आता स्पर्धा आपण बघतो यंदा 5 दिवसाची आहे. पुढच्या वर्षी 7 दिवसाची असेल आणि 2 आपल्याला अशा बाईक मिळतील. ढुरुंग ढुरुंग ज्याला मिळेल त्या बायकोला बसवीन ढुरुंग ढुरुंग. आशिला ना बापातला नाही बसवाचा. मग बोलल नाही आईस बायकोचा बैल झालाय. त्याचे पहिला आशीला बसवा आणि ढुरुंग ढुरुंग करा. फक्त नीट, नाही तर तंगड्यावरती न डोचका कली. मग होईल ढुरुंग ढुरुंग. रस्ता आपल्या इकडे जाम हायवे झाले ना आता. जाम बेकार दिगोर बिगोरच रस्ता बघले येताना नाकी नव येते. चला आता आपण तिकडे जाऊया. 7 दिवस पुढच्या वर्षी आता सपान बघायला लागल. 7 दिवस 2 बाईक, इथं 1 बाईक आता कोणाला तरी मिळेल. टाईम आहे अजून सरे. मला वाटतं रविवारच्या दिवशी काहीतरी कार्यक्रम आहे सगळा शेवटचा, आणि तो खपला करे इथं असेल काहीतरी. कसले वेगवेगळे असं बिर्याणीची माणसं अशी बसतील. समाधान दादू साय खंबीर कला बघताव. दादातलाच फोरणी आहे. दादूच नुसता हान बस नाही पी बस ना. सकाळचा उलट उताना झोपलेले दिसते नाही सगळे. डान्स काय बक्षी मग रातचं सगळं. मग डान्सर मायकल जॅक्सन पासून सगळं. या बा कारा बाबा आलटी पलटी न चेंडू न मारली कलटी. आला इकडे चौकार. काय जबरदस्त मारते दादूस. वाकरा तिकरा जाम याला शॉट केल्याची सवय.
इथं आता प्रशांत तू जिमला जाते वाटतं. काय जबरदस्त मारते बघ. एक घाऊन दोन तुकडं बोलताना आपल्या आगरी भाषेत तसं फटकं मारते. चापटव बस. या बघ आलाय तेल लावून मार बस. गुरुजी कसं पहिले मराठी चलन दबरव बस तसा दबरवते तुरवला. आज काय समज ना याचा काय आहे. आणि गुणबिन माफ होई. तेल लावून ना टायरान घालून मारतान तसा असा वाटते या बॉलरला दादासनी मारलाय. काला गुणबिने काही करू नका नाहीतर टायरान घालूनच मारतान आजकाल. जाम फास्ट टाकलाय. आता कुशीन लागलाय दादासे. आव आला असेल दादाचे तोंडात तो बघ हसते कसा समजला दादूस मला काय झालं. तो गुलगुले आला असेल. लावायला सांगा आता बाम घरा गेलो वहिनीसला. 47 धावा धाव फलकाटावर झाल्या. 2 विकेट गेल्या. प्रशांत दादूचा काय जाम फॉर्म आहे बा. आता 14 चेंडू घेतलं न 35 धावा काढल्या. मगाशी 10 चेंडून 32 बनवल्या होत्या. आता आपला यो या बघ परत आला जबरदस्त. या असा खरे उभ्यानी मारला असा बोलतात नाही तो. आता आला इथं जाम बेकार मारतो यो. आलाय चौकार बघ. आता झाल्याने 51 50 आणि 51 असा म्हणताना 52 आला तर हातावर हागल रावण. बघू आता 51 तर झाल्या. अजून 2 चेंडू आहेत. काय जबरदस्त असा उभ्यानी डायरेक्ट असा मारला नाही तर चेंडू काय थांबते काय. तो बघ गोली सारखा आलाय. धार बाबा आज काय खराच नाही बाबा. प्रशांत दादू चमाकल्यास 39 धावा बनवल्या धाव फलकाटावर एकटनी आणि टीमच्या धावा बघल्या सगळ्या आपण अशा एकत्र केल्या तर 51 धावा बघतील. इकडे आता अंपायरशी नो आलाय. अरे मायकल होल्डिंगनं 13 वर्ष क्रिकेट खेळला एक नाही टाकला नो. मायकल होल्डिंग नाही या होल्डिंगनी मात्र इथं आता नो टाकला. अंपायरनी चांगला आता नो. याचे पण आता काहीतरी होईल मॅटर कारण अंपायरनी चांगल्या बिंधास आता टाका उपटी. 54 धावा धाव फलकाटावर इथं दिसतील आपल्याला. 2 आणि 1 नोची त्याच्यानं आपण वारू. हा अंपायरनी चांगलाय फ्री म्हणजे बिंधास उपट्या टाका काय नाही चांगलाय सगळा अंपायरनी. त्याच्यानं काय आता प्रशांत दादूच आधी तापलाय तेव्हा त्याचे पाय जर यांनी नीट बॉल नाही टाकला की याचा कार्यक्रम केला समजायचा त्यांनी. त्यानी पहिला तो असा तोंड वाचू नाही तू टाक मी मारते. 50 धावा होती ना असं वाटते. 2 चेंडू आहेत नाही 41 धावा काढल्या नाही. याला त्या अंगात ठेवला अजयला रा त्या अंगा बस झालास. या बघ आला बघ कारा सारखा मारलाय आज काय बाबा. वहिनी खुश आणि आई पण खुश त्याची वहीन. काय मारतय बस. 47 झाल्या. 17 न इकडे 47 60 धावा काढल्या ना आज नाकी 9 येतील यांचे कारखाना. मोरावेवालं काय खरा ना आज जटीव पाठवतील तुम्हाला वाटतं रिटर्न बोटीन बसून. तुम्ही बाबा आमचा स्कोरवर पण सांगते नाही दादूच 3 पाहिजे फक्त. 50 झाल्या की अशी बॅट वरती दाखव बस. दररोजचा बायकोचा मार खातच बॅटीशी आज तीच बॅट दाखव. 60 धावा धाव फलकाटावर 2 विकेट गेल्या. 47 धावा प्रशांत दादाच्या 50 धावा बनवीन न बॅट अशी वरती करीन त्या एक बघायला लागल. अशी थंडी मी बंडी अशी बोलतात नाही तसं आज मात्र थंडी भरवली. इकडे नुसता बॅटला पप्या घे बस न चौकर छक्क मार बस चाललाय नुसता प्रशांत दादाचा. 60 धावा धाव फलकाटावर 2 विकेट गेले. 47 धावा धाव फलकाटावर दादानी लावल्या स्वतःच्या. 17 चेंडू घेतलं त्यांनी. 17 चेंडून खेळलाय 47 धावा. आता अजून कधी 1 बॉल राहिलाय. आता 1 बॉलान चौकार मारला तर इथं 50 धावा त्याच्या होती. इकडे आता धर सोर ढेंगांशी म्हणजे त्याच्या 50 झाले. बघ यांनी ठरवलं वाटतं याच्या 50 करून देवाच्या का काय. तू ढेंगांशी चोर 20 देतील नंतर तुला. 49 धावा. ये टाळ्या वाजवा बघताव काय आज या पार्टी झाली पाहिजे बघताव काय. 49 काढल्या. प्रशांत दादू जाम तापला. 49 धावा त्यांनी स्वतःच्या बनवल्या आणि इथं धावा झाल्या 62 आणि 63 धावा पाहिजे जिकाला. 24 चेंडू आहे. 24 चेंडून काय करायचं तो करा
मोरावेवालं राग म्हणू नका, नाही तर मग जेटीवर जावायला लागल. पण तुम्ही पण धुलाई करशील असा मनांशी वाटते, पण ती मनांशी वाटून मला काय फायदा नाही. ती खरं धुलाई करायला तुम्हाला लागल. तुम्हाला शुभेच्छा देतोय ना मी थोडासा. असं वाटते बालपणाला बदली का काय बाई. असा बसलाय घोंगडी ठेवून. पहिले बाय कायच्या बसत नवरणी मारल्या की न बापाचा बसलाय. बाबा वैशालला हे याला कॅमेरे नको दाखवू, पोर नाही मिळायची लग्नाला परत. फजी तिकडची त्याची. चला आता पुन्हा आपण रिदम मध्ये येऊया. समाधान दादांनी विनंती केली होती मगाशी की आगरी कॉमेंट्री झाली पाहिजे, तर त्यांच्या विनंती खातील आपण पहिली सत्र आपण आपल्या आगरी भाषेमध्ये केलं आणि अगदीच आपलं सर्वांचं प्रेम देखील मिळालं. किंबहुना काहीच तुम्हाला हसवण्याचा आम्ही प्रयत्न केला. काय केलंय कलाकारानं एकदा परमेश्वरानं जीव छोटाच आहे आपला, पण कला मात्र अशा कुटकुटून भरल्या त्या परमेश्वरानं. त्याच्यामुळे तुमच्या सर्वांची वेगवेगळ्या पद्धतीने मग होम मिनिस्टर असेल, निवेदक असेल, समालोचक असेल, सूत्रसंचालक असेल, ऑर्केस्ट्रा लाईन असेल, प्राध्यापक लाईन असेल, DJ लाईन असेल, वेगवेगळ्या लाईन्समध्ये काम करण्याची संधी आज मिळत आहे. समाधान दादांचा देखील धन्यवाद मानतोय की आपण दादा संधी आम्हाला इथे दिलीत. अगदीच आपण ऑन स्क्रीन पाहू शकताय आमचे लाडके आयोजक समाधान शेठ माली. आमची ओळख खूप जुनी आहे. खरं तर आमचा संघ राव्याचा चॅलेंजर आणि त्यावेळेला भक्कम मात्र आधारस्तंभ म्हणून आम्हाला लाभलेले आमचे समाधान शेठ माली. आणि मला देखील आनंद वाटतोय की आज चिरले चॅलेंजर या संघाचं नाव आहे आणि समाधान मालींसारखं एक खंबीर नेतृत्व जर असेल तर नक्कीच आपल्याला मागे वळून पाहण्याची आवश्यकता नाही. पुढे फक्त आपण खेळच करायचा आहे. त्यांची शाबासकीची थाप आणि त्यांचं मात्र सहकार्य नक्कीच या चॅलेंजर संघाला. आणि म्हणून आज आपण पाहतोय 2 मॅचेस आज जिंकल्या गेल्या आणि त्यांचा मात्र जो आनंद होता ना तो गगनात मावेन असा होता. त्यांना माहिती होतं एकंदरीत त्यांनी पण क्रिकेट खेळलंय, पण आज मात्र एक पाठीराखा आणि सच्चा क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांनी योगदान दिलं. आणि आज जो आपल्याला पाठिंबा आहे तो मात्र वाखाणण्याजोगा आहे, शब्दात म्हणा मांडता येणार नाही की ज्या पद्धतीने चिरले चॅलेंजर संघासाठी त्यांचं पाठिंबा आहे. आणि आज जसं मगाशी विपुल सरांनी नाम उल्लेख केला की इथे राधे इंटरप्राइजेसच्या माध्यमातून मॅचेस व्हायच्या, पण एकदम 8 ते 10 वर्षाचा गॅप पडला आणि तदनंतरची ही आपण पाहतोय रजनी स्पर्धा, तो विडा उचलला समाधान शेठ माली साहेबांनं, नेतृत्व स्वीकारलं आणि आज मात्र या स्पर्धेला पुन्हा एकदा ती शोभा आली. कारण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये याच मैदानावर नाईटच्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आम्ही देखील तिथे साक्षीदार आहोत. अगदी हाफ पॅन्टमध्ये तिथे त्या झाडाच्या खाली त्या मॅचेस पाहिल्या आम्ही आणि आज हाफ पॅन्टची फुल पॅन्ट झाली आणि समालोचन कक्षामध्ये आदरानं मात्र समाधान शेठ माली आमचे दादा लाडके त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि आज इथे सूत्र संचालन असेल समालोचन करण्याची संधी मिळाली. खरं तर उरण तालुक्यातील मानाचा तुरा रोवणारी स्पर्धा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत स्पर्धा पोहोचत आहे. खाऊन आहे विपुल सर. आज 2 लाख व्ह्यूवर्स कालच्या आणि आजच्या या रजनीमध्ये आपल्याला या स्पर्धेला लाभत आहेत. एक चांगली स्पर्धा आहे आणि चांगल्या स्पर्धेला मात्र चांगला बहुमान प्राप्त होतोय. पहिल्या सत्रामध्ये इथे धावा आल्या. अगदी बहारदार खेळ केला तर मी कर्णधाराचा नाम उल्लेख करेल, कारण मगाशी 10 चेंडूमध्ये त्यांनी 32 बनवल्या. आत्ता मात्र 49 धावसंख्येचा बहारदार ज्यांनी खेळ केला, प्रेक्षणीय खेळ केला आणि तोच आज मात्र सुपरस्टार ठरला. यावेळेला विनय ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. अगदी हलक्या हाताने खेळलाय. कव्हरच्या दिशेनं 1 धावसंख्या अर्जित केली जाईल. या मोठ्या धावसंख्या उभारायच्या असेल तर मोरावे संघाला मात्र स्टार्ट सुरुवात खूप महत्वाची आहे, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. तिथून मात्र आपल्याला मोठे फटके करण्याची संधी आहे.
कारण इनसाइड सर्कलचा विचार केला, 38 सर्कलचा विचार केला, अधिक चे क्षेत्ररक्षक मात्र 38 सर्कलमध्ये आहेत आणि आउटसाइड सर्कलमध्ये मात्र 2 खेळाडू आहेत. मग याची संधी जर आपण घेतली तर उर्वरित जो प्रवास आहे तो सुखकर होणार आहे. इथून क्षेत्ररक्षणाचा आढावा घेत असताना स्वतः यष्टीरक्षक आपण पाहतोय, सरसेनापती या संघाचा कर्णधार आपण पाहतोय. असं म्हणतात की डॉक्टरचं जे कौशल्य चातुर्य असतं ते कंपाऊंडरला माहिती असतं आणि खरं तर या क्रिकेटमध्ये गोलंदाजाचं कौशल्य चातुर्य हे मात्र यष्टीरक्षकाला माहीत असतं. तर असाच यष्टीरक्षक आणि गोलंदाजामध्ये रंगलेला हा खेळ आहे. आणि एका बाजूला फलंदाज प्रवीण, नॉन स्ट्राईकला विनय, गोलंदाजी मार्क्सवर आपण पाहतोय जयवीर. पुन्हा एकदा हलक्या हाताने केलाय शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. इथून मात्र बेधुंद आपण फटकेबाजी करावी लागेल, टोले झंग फटकेबाजी करावी लागेल तरच इथून विजयाच्या समीप पोहोचू शकतोय. मोराबे संघ कॅलिबर आहे, क्षमता आहे, कौशल्य देखील तेवढंच आहे. पण मी म्हटलं की हा कागदाचा खेळ नाही, आपण किती मोठ्या बलाढ्यात हे महत्वाचं नाही, इथे मैदानावर जो खेळ करेल ना तो मात्र सर्वोत्कृष्ट असतो. तिसऱ्या पंचांची मला वाटते मागणी केलेली आहे की काय? खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला मात्र ऑफ ड्राईव्ह केलाय, मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला अडवताना इथे थोडी त्याला मशक्कत करावी लागली, मेहनत करावी लागली. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. इथे आपण आयोजकांचं लक्ष वेधू शकतोय कारण बॅटिंग करणाऱ्या इथे टीमनं तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. बघा जरा एकदा दखल घ्या. ओव्हर कंटिन्यू असणार आहे. ऑन स्क्रीन बघितलं जातोय, ऑन स्क्रीन बघितलं जातोय. इथून मात्र स्कोरला अंपायर देणार आहेत आणि ते टीव्हीला देखील रेफर केलं जाईल आणि त्यानंतर आपल्याला योग्य तो निर्णय दिला जाईल. नक्कीच आपल्याला कुठलाही आपण पाहतोय अन्याय केला जाणार नाही. दोन्हीकडून आपण पक्ष समांतर निर्णय देतात, निष्पक्ष आहे दोन्ही पंच आणि तिन्ही आमचे त्रिवेणी संगम आज लाभला आहे तो आमचा पंचांचा. या बल्ला मोठा फटका ऑन ड्राईव्ह केला गेला, लॉफ्टेड ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा येतोय अफलातून बेभान षटकार. कवर प्रवीण मात्र इथे आता बेधुंद फटकेबाजी करतोय, बेधडक दे धडक षटकार कडक मारलाय. हा फलंदाज देखील कडक फलंदाजी करतो आणि करावी लागेल, पर्याय सध्याच्या घडीला नॉकआउट स्पर्धा आहे. हरणारा संघ मात्र घरच्या दिशेने प्रवास करतो. यावेळेला पुन्हा एकदा बेछूट आपण पाहतोय फटकेबाजी, बेधडक दे धडक फटका मारला या फलंदाजानं, खडक खडक खडक. पाठी खेचलं होतं, पूर्ण बॅलन्स होतं, पाठच्या दिशेने होतं आणि मग इथे डीप खाऊ कॉर्नरच्या वरून धन धन करणारा हा षटकार आपण पाहिला. अप्रतिम आपण पाहू शकता. बघा बॉडी बॅलन्स आपतो, बॉडीला पूर्ण स्ट्रेच केलं होतं, पायांना स्ट्रेच केलं होतं. एक चांगल्या स्टान्स मध्ये हा फलंदाज आला होता. बॅटचा फ्लो देखील खाऊ कॉर्नरच्या दिशेने होता. इथून 15 धावसंख्या धावफलकावर दिसतील. 3 सुरुवातीच्या चेंडूमध्ये सिंगल आणि बॅक टू बॅक 2 षटकार. या बल्ला मात्र ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. इथून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चुकी केली. क्षेत्ररक्षकाने मात्र बहाल केला चेंडू जमिनीला, पण इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र बाद व्हावं लागलं. नशिबाच्या पुढं मात्र कोणालाही जात येत नाही. इथून मात्र एक जीवनदान मिळाला, दुसरी संधी मिळाली, लगेच रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज क्रमांक 1 इथून बाद होईल.
आणि खेळ करत असताना इथून मात्र नशिबानं मात्र चेष्टा केली. झेल तिथून जमिनीला दान झाला. वॅगन व्हील इथं आपण पाहू शकता अप्रतिम फटकेबाजी जे षटकार आले. एक आपण पाहू शकता काऊ कॉर्नच्या दिशेनं, एक मिडॉनच्या दिशेनं आहे षटकार आणि त्यानंतर पुन्हा आपण पाहू शकताय या 62 धावसंख्या ज्या बनल्या गेल्या त्यामध्ये वॅगन व्हील आपण पाहू शकताय एक डीप पॉईंटच्या दिशेनं आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, थर्ड मॅनच्या दिशेनं आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर डीप मिड विकेट आहे, त्यानंतर एक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्यभागी एक आपण पाहतोय षटकार पाहू शकताय. अशा पद्धतीने धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये आल्या. 62 धावसंख्या धावफलकावर लावल्या. इथून 63 धावसंख्येचं आव्हान पूर्ण करत असताना पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये 16 आणि मागच्या जर मॅचचा आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या होत्या आणि त्याचा पाठलाग करत असताना इथे एक विकेट गमावली आणि 16 धावसंख्या धावफलकावर आहेत. इथून आपण पाहू शकताय मोराबे 11 संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करतोय तो अर्थात ओम साई राम चिखले संघ. मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघ हा मैदानात आहे, फलंदाजी करतोय, जिंकण्याचा प्रयत्न करतोय. अगदी प्रयत्न त्यांचेच यशस्वी होतील जे प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. प्रवीण अद्याप ठाण मानून आहे, तग धरून आहे मैदानावरती. 4 चेंडू आणि 16 धावसंख्येचा बहारदार वैयक्तिक खेळ केलाय आणि तो आता नॉन स्ट्राईक एंडला असणार. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज शिवांश भुईर हा फलंदाज आपण पाहतोय. प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना. इथून मात्र मोराबे संघाला देखील आणि चिखले संघाला देखील. खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढायचा होता. हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून असा बॅट देखील फ्लो त्याच पद्धतीने होता आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. अप्रतिम आपण रात्रीचे 2:05 आणि अशा ह्या आपण पाहतोय लाईट्स मध्ये अशा पद्धतीने इफेक्ट्स. इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. मुथय्या मुरलीधरनला ही परीक्षा द्यावी लागली, हरभजन सिंगला ही परीक्षा द्यावी लागली. ही परीक्षा मात्र या गोलंदाजाला द्यावी लागते. टप्पा पडला, चेंडू स्किट झाला जरा. आपण पाहतोय आता दमट वातावरण निर्माण झालंय. 2:05 कालावधी आहे, थंडी देखील वाढली आहे. त्याच्यामुळं मैदानावर आपण पाहू शकताय ग्रासवर जरा दमट वातावरण निर्माण झालंय. 16 धावसंख्या धावफलकावर 1 विकेटच्या मोबदल्यात दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवर सूरज. 2 चेंडू इथे निर्धाव. 3945 जर्सी मध्ये सूरज. या बिलेला लेग ग्लान्स केला चेंडूला, अगदी दिशा दिली, चेंडू जाईल इथून मात्र बेशुट. इथे मात्र आपण पाहतोय फटकेबाजी चालू आहे. शुभांश मात्र फिदा होते सूरज पाटील याच्या गोलंदाजीवर आणि लेग ग्लान्सच्या माध्यमातून इथे फटका चढवतोय. 4 धावसंख्या अर्जित करतोय. 20 धावसंख्या धावफलकावर. आता धावा आणि चेंडू आहे ना याचं अंतर आपण पाहिलं तर 15 चेंडू आणि 43 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथून 15 चेंडू आणि 43 धावसंख्येची आवश्यकता. 20 धावसंख्या धावफलकावर आहे. 1 विकेटच्या मोबदल्यात. फलंदाजी मार्कवर शिवांश आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण. हे मात्र ठाण मांडून आहेत. त्यांची मात्र उपलब्धता इथून सिद्ध करावी लागेल कारण महत्वाची मॅच आहे, नॉकआउट मॅच आहे. इथून जिंकणारा संघ आयोजक संघ चिरळे संघाच्या विपक्षामध्ये 2 हात करणार आहे. त्यांच्या विपक्षामध्ये रणकंद असणार आहे, वॉर असणार आहे, युद्ध असणार आहे. या रणकंदामध्ये कोण जिंकणार येणारा काळ आणि वेळ ठरवणार आहे. स्ट्रायकेनला इथे मात्र शिवांश. टप्पा पडले या बॅलला मात्र पुन्हा एकदा फुटवर्कचा चांगला वापर पाहायला मिळतोय. इथे पायाला स्ट्रेच केलं गेलं आणि चेंडू मात्र डीप स्कोअर लक्षच्या दिशेनं. एकेरी धावसंख्येनं मात्र धावफलक हळूवारपणे हल्लं जाईल, पुढे जाईल, वृद्धिंगत होईल, वाढलं जाईल, इन्क्रीज होईल. 21 या आकड्यावरती 21 लॉस ऑफ 1 विकेट. रिमेनिंग 2 balls in this over. Match between the 2 teams. One team is मोरावे, another team is चिखले. या 2 संघांमधला हा युद्ध आहे. रण आपण कंद त्याला पाहतोय. रणधुमाळी वॉर महामुकाबला.
आपल्याला मोठा फटका मारायचा होता. गुडलेन स्पॉट आणि ओव्हर पिच स्पॉट या दोन स्पॉटच्या मध्यभागी अलगद चेंडू इथे मात्र फॉल होतोय, पडते. तिथून मात्र डिरेक्शन घेतोय, दिशा बदलतोय. दोन्ही संघांचं आपण पाहिलं कंपॅरिझन. इकडे 19 आणि 1 आणि इथे 21 वर 1 अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आता मात्र 13 चेंडू आणि 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. 42 रन्स रिक्वायर्ड. यावेळेला स्विच हिटचा फटका. पुन्हा एकदा यावेळेला समालोचन कक्षाला मानवंदना देणारी. इथून मात्र चौथ्या क्रमांकाच्या या चषकावरती अगदी चेंडू ट्रॅव्हल झाला, दणकन पडला आणि हा षटकार देखील तेवढा दणक्यात मारला या फलंदाजानं. शकताय 49 धावसंख्येचा बहारदार खेळ केला. नॉट आउट या फलंदाजाला आपण पाहिलं. सरसेनापती कर्णधार आपण त्याला पाहिलं. आता पुन्हा एकदा आपण कंपॅरिझन पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये 11-11 आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगला आपण पाहतोय 16 धावसंख्या, फक्त विकेट गमावली एवढा फरक आहे आणि 9 धावा आल्या. आणि दुसऱ्या षटकामध्ये इकडे आपण विपक्षी संघाचा विचार केला क्षेत्ररक्षण करण्याचा, तर 11 धावा 1 विकेट त्यांनी गमावली होती. म्हणजे दोन्हीकडून बॅलन्स परिस्थिती आहे. आता इथून धावा बनतील का, कारण 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12-12, 12-24 आणि 12-36 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. अर्थातच इथे 20 मगाशी होत्या. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा 1 विकेट गमावला होता. आता इथे 27 म्हणजे 6चा फरक आहे. पण हा फरक मात्र आपण जो पाहतो ना, आता प्रथम फलंदाजी करताना होता, हा चेसिंग मध्ये आहे. इथून थोडासा डेंजर झोन आहे, कारण 12 चेंडू आणि 36 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि ही चेसिंग मध्ये आणि प्रेशर खूप बिल्डअप होत असतं. मगाशी जसं म्हटलं की सचिन रमेश तेंडुलकर सरांचा एक इंटरव्ह्यू आम्ही पाहिला, तेव्हा त्यांनी सांगितलं की हा प्रेशर आहे ना, तो आपल्याला चुका करायला भाग पडतो आणि मग चुका केल्यानंतर मग आपण विजयापासून लांब जातो, असं एकंदरीत त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये त्यांच्या सेशन मध्ये सांगितलं होतं. चला स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल अधिकचा वेळ घेऊ नका. दोन्ही संघाला विनंती करतोय, मोरावे आणि चिखले दोन्ही संघाला मी विनंती करतोय. 27 धावसंख्या धावफलकावर 1 विकेटच्या मोबदल्यात येणारे 12 चेंडू आणि 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. जवळपास आपण पाहतोय 2 वाजून 10 मिनिटं इथं पूर्ण झालीत आणि इथून 2 षटकं अजून होणं बाकी आहे आणि 1 मॅच. चला अजून टाइमपास करू नका आपण. वेल दबडताय बघा, नाहीतर मग आपलं पॅनलाइज केलं जाईल. 12 चेंडू आणि 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. एका बाजूला चिखले, दुसऱ्या बाजूला मोरावे. कोण जिंकणार कोण हरणार हे सांगू शकत नाही. इथे मात्र लेफ्ट हँड राऊंड द विकेट चेंडू फेकला जातोय. अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. तिथे प्रोटेक्शन दिलं गेलं होतं. चेंडू उचलेल आणि फेकेल आणि अर्थातच आमचा इथे मात्र चॉकलेट बॉय सार्थक, यस डेफिनेटली, मगाशी त्यांच्या होणाऱ्या होम मिनिस्टर बरोबर टुकू चॅटिंग करत होता आणि मग त्यांनी अचानकपणे स्क्रीन त्यांनी बदलली गेली असं आपण पाहते. हा चॉकलेट बॉय आपण सार्थक घरत वंडर बॉय, अर्थात त्याच्यावर शालेय जीवनामध्ये असं म्हणतात की मुली फिदा आहेत, पण तो मात्र भाव खातो, भाव देत नाही, असं एकंदरीत आम्हाला बातमी सूत्रांकडून आमच्या मिळतोय. चला तर मैदानावर यावेळेला ऑन ड्राईव्ह केला लॉफ्टेड. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी समोरच्या दिशेने त्याच्या चेंडू पडतोय. 1 बाउन्स हातामध्ये कॅरी केला जातोय. इथून मात्र बघता बघता पाहता 2 धावसंख्या अर्जित केल्या, पूर्ण केल्या आणि इथून धावा आणि चेंडूंमधलं अंतर कमी केलं जाईल. हा जो सत्र आहे ना, तो दमट वातावरणाचा. इथून मोठी फटकेबाजी खेळणं म्हणजे एक कौशल्य आपल्याकडे पाहिजे, तो कॅलिबर पाहिजे, तो क्षमता पाहिजे आणि तिथूनच मग मोठी फटकेबाजी येईल, नाहीतर अन्यथा आपले फटके फसण्याची शक्यता देखील आहे. सध्या आपण मैदानाची व्यरचना पाहिली तर बाउंड्री जी लाईन आहे ना, ती लांब आहे. इतर मैदानांपेक्षा तरी मला वाटते साधारण 80 मीटर पर्यंत अंतर असणार आहे आणि त्याचा फटका मात्र फलंदाजांना होतोय. त्यातल्या त्यात दमट वातावरण आणि अशा वातावरणामध्ये मग गोलंदाज घातक ठरतोय. यावेळेला अलॉंग द कार्पेट, इथे कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा 2 धावसंख्या अर्जित केल्या जातील. आता धावा आणि चेंडू मधलं अंतर पाहिलं तर 9 चेंडू आणि 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. 32 धावसंख्या धावफलकावर 1 विकेटच्या मोबदल्यात 9 चेंडू आणि 31 धावसंख्या पाहिजे. जर जिंकायचं असेल तर मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाला
तन्मयी प्रणय 11 ओम साईराम चिखले संघ यावेळेला मात्र मैदानात आहे. साईबाबांच्या आशीर्वादानं हा मैदानात खेळतोय संघ. यावेळेला डाव्या हातानं राऊंड दी विकेट गोलंदाजी करतोय. टप्पा पडला, उचली घेतली, चेंडू थांबणार नाही, चेंडू फरार होईल, चेंडू पसार होईल, जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. फलंदाजाच्या बॅट मधून येतोय काहीच अंतर कमी करणारा हा चौकार. घ्यावाला काय ये राहीत काय आमचा समाजून दादूच असताना आम्ही त्याला घावारतून 8 चेंडू आहेत आणि 27 आवश्यकता. याबला लेग ग्लान्स केलाय चेंडूला. चेंडू मात्र हळुवारपणे डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअरलेगच्या मध्यभागी अडवला जाईल. इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली जातोय. इथे चेंडू हिट झाला स्टंपला, अगदी बघितलं जाईल. न्यायपालिका आमची आपण पाहतोय, तिसरी जी न्यायपालिका आहे आमच्याकडे तिथे मात्र मागणी केली गेलेली आहे आणि त्या मागणीला नक्कीच आपण दाद देणार आहोत. आमचे आई एकविरा इव्हेंटचे आमचे इथे ऑपरेटर आपल्या सोबत आहेत. ते नक्की शहानिशा करतील आणि आपल्यापर्यंत योग्य तो निर्णय नक्कीच दिला जाईल. निष्पक्ष आमचे हे तिन्ही पंच, त्रिवेणी संगम इथे आपण पाहतोय. हा पंचांचा चेंडू जसा आलाय तसं मात्र इथे वेव दाखवलं जातोय. अप्रतिम वेवे इथे मात्र आपण फुटेज आपण पाहू शकताय. अप्रतिम इथे आपण पाहू शकताय क्लिअरिटी. रात्रीचे 2:15 वाजलेत आणि अशा या आपण प्रकाशामध्ये अशी क्लिअरिटी असणं मात्र कौतुकाच्या पात्र आमची पूर्ण ही आई एकविरा इव्हेंट टीम. खूप क्लोज आहे. इथे बघितलं जाईल. आमचे रेफरी पंच आहेत तिथे बघत आहेत, तिथे शहानिशा करत आहेत. नक्की काय घडलंय खूप इथे 19-20 ज्याला म्हटलं जातं ना तसा एकंदरीत प्रकार आहे. त्याच्यामुळे अधिकचा आम्ही थोडा वेळ घेतोय. महत्वाची मॅच आहे, टर्निंग पॉइंट आहे, त्याच्यामुळे बघितलं जाईल. अन्याय अजिबात कोणावरती होणार नाही याची खात्री मात्र आपल्या सर्वांना आहे. आई एकविरा इव्हेंट आणि या इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह ब्रॉडकास्टिंग केली जातोय. केस ही ICU मध्ये आहे, हँडल करत आहेत. प्रॉपर आमचे डॉक्टर्स आहेत इथे. तिसरे आमचे जे पंच आहेत ते सर्जन आहेत. ऑनफिल्ड अंपायरला थोडंसं अडचण झाली, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण ICU मध्ये ही केस पाठवली आहे. आता आपण पहिल्या अँगलने चेक केले, तिथे 19-20 आहे. आता दुसरा अँगल चेक करतोय, त्याच्यामुळं वेळ जातोय. अगदी क्रिटिकल आहे, थोडा आपण वेळ घेतोय. सिच्युएशन पण तशा पद्धतीने नॉकआउट मॅच आहे, आम्हाला देखील त्याची कल्पना आहे. वेळ जाईल पण नॉट आउट आहे इथे, नॉट आउट. अगदी दुसऱ्या अँगलमध्ये फुटेज क्लिअर आले. पहिल्या अँगलमध्ये 19-20 होतं आणि दुसऱ्या अँगलने मात्र इथे नॉट आउटचा इशारा आलाय. धावफलकावर इथे आता पाहायला मिळतील आपल्याला 37. 7 चेंडू आणि 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. दुसऱ्या फ्रेम मध्ये एकदम क्लिअर फुटेज आले. इथे अंपायर समोर सांगत आहेत आई एकविरा इव्हेंट. फक्त मी नाव ऐकून होतो, मी पहिल्यांदाच बोलतोय की पहिल्यांदा तुमच्यासोबत मी काम करतोय. बऱ्याच वर्ष आपण समालोचन करतोय पण पहिल्यांदा योग आला आणि आई एकविरा हे नाव ऐकून होतो मी, पण आज योगायोग त्या माऊलीने आणला की काय आणि आपल्यासोबत जोडलं गेलो. चांगला अनुभव आज आम्हाला मिळाला आपल्याकडून. यावेळेला पुन्हा एकदा
लेफ्ट हँड राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना टप्पा पडल्यानंतर चेंडू स्किड झाला, बॉडीला अदलला आणि त्यानंतर खेळपट्टीच्या आजूबाजूला आता इथून येणारे 6 चेंडू आणि 26 धावसंख्या पाहिजे. अगदीच आपण पाहतोय ओम साईराम चिखले संघ साईबाबाच्या कृपा आशीर्वादानं हा संघ खेळतोय. असं म्हणतात की शोभून दिसतोय द्वारकामाई, तिथे बसलेत आमचे शिर्डीचे साई, चिंता क्लेश दुःख दूर करण्यात येते आमचे शिर्डीचे साई. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. या बाद 3 षटकानंतर आपण जर कंपॅरिझन पाहिला चिखले संघाचा तर 37 वर 2 विकेट्स होत्या आणि आता मोरावे संघाच्या 37 वर 1, म्हणजे मगाशी अलंकार याच्या गोलंदाजीवर ज्या धाबा आल्या ना शेवटच्या षटकामध्ये 25, त्याच धाबा इथे काढायचा, म्हणजे वचपा काढायचा आहे असं म्हटलं. टीट फॉर टॅट, स्वामी विवेकानंद म्हणतात आपण टीट फॉर टॅट असा आपला स्वभाव असला पाहिजे आणि इथून मात्र दशात तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल आणि तो वचपा मात्र बदला घ्यावा लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय चॉकलेट बॉय, आपण वंडर बॉय इथे पाहायला मिळतोय सार्थक घरत. पुन्हा एकदा त्याच्यावरती कपालावरती कुंकू आहे, ठसठशीत दासांची दासभक्ती काय म्हणावी. अगदीच आपण मग म्हणून मुली ह्या फिद्या होतात असतात कारण त्यांना वाटते साधा मुलगा आहे, पण नक्की हा नक्कीच कपाली गंध आणि नाना छंद यावेळेला मात्र इथे पाहायला मिळतील. चॉकलेट बॉय सार्थक घरत अगदी हसतोय गाळातल्या गालात. मुराद आपण जीवनाचा आनंद घेतोय, असाच आनंद घेत राहा आणि दुसऱ्यांना देत राहा. बाकी काय इथं घेऊन आलाय आणि काय घेऊन जाणार आहे. असं म्हणतात की आयुष्य सुंदर आहे, ते जगायचं असतं आणि जगता जगता मग मंडळी आपल्याला अनुभव येतं. येताना काय आणायचं नसतं, जाताना काय न्यायचं नसतं. आयुष्य का जगायचं मंडळी, याचं उत्तर आपल्याला शोधायचं असतं. याचं उत्तर शोधता शोधता इथून 2 वाढून 40-20 मिनिटांनी सध्या अक्षय पाटील इथे समालोचन करतोय आणि आयुष्याचं उत्तर शोधतोय. जाऊया मैदानाकडे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे 26. अलंकारचा वचपा काढावा लागेल यावेळेला फलंदाजांना. ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू मात्र घरंगळत इथे जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असताना इथून मात्र पंचांचं बोट अवकाशाकडं. आव बघितली न ताव, मला पाहिजे धाव या संकल्पनेला तडा जातोय. आता उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. असं दारू पिल्यानंतर म्हणतात 25, तर त्या मात्र 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. मी एका पिक्चरमध्ये तो डायलॉग बघितला होता, ऐकला होता आणि तो इथे मात्र एक्झिक्यूट केला. 5 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता. डीजे मास्टर मात्र इथे वाट बघत आहे, ते कधी थांबतोय आणि कधी इथं घुमवतोय. तर घुमवा आपण पण. अगदी मॅचला कलाटली मिळू शकते. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. बिन बादल बरसात इथून मात्र पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता. सलगचे 4 षटकार. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अधिकचा वेळ घेऊ नका. खूप वेळ घेतला या सामन्यासाठी. आयोजक देखील आपण पाहतोय कठोर भूमिका घेत आहेत आणि अचूक नियमावलीप्रमाणे या स्पर्धेला मात्र पार करत आहेत. अभिनंदन केला. इथे स्विच करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र 4 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता. कमबॅक करायचा असेल तर इथून मात्र आपल्या अंगामध्ये युवराज सिंगला संचारावं लागेल. इथून मात्र कमबॅक करायचा असेल तर आपल्या रवी शास्त्री यांना अंगात आणावं लागेल. इथून मात्र आपला कमबॅक करायचा असेल तर ऋतुराज गायकवाडला आपल्या अंगात आणावं लागेल, कारण त्यांनी कमाल केलाय तो 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा. यावेळेला मात्र अलॉंग द कार्पेट इथे पाहायला मिळतोय. चेंडू मात्र घरंगळात खाऊ कॉर्नरच्या दिशेने जाईल. आता विजयाचा थोडासा खूप जार जातोय विजयाच्या भोल्यावर आणि समीप पोहोचतोय तो अर्थातच
तन्मयी प्रणय 11 ओम साईराम चिखले संघ साईबाबांचा आशीर्वाद घेऊन मैदानात उतरला आणि काहीसा साईबाबा पावला की काय, प्रसन्न झाला की काय, या खेळाडूंना एकंदरीत वातावरण पाहतो. कारण सलगची दुसरी लढत इथे जिंकण्याच्या अगदी मार्गावर आहे आणि उंबरड्यावर आहे. मी तर म्हणेल विजयाच्या बहुल्यावर मात्र चढला जाईल का हा संघ. ऑन ड्राईव्ह केलाय, इथून मात्र विजयाच्या लांब जातोय. जशा धावा चेंडू पुढे जात आहे तसा मात्र लांब जातोय विजयापासून मोराबे संघ. इथून मात्र तन्मयी प्रणय 11 ओम साईराम चिखले संघ विजयाच्या समीप पोहोचतोय. इथून मात्र औपचारिकता आहे, फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये 22 धावसंख्या बनवायचे. 222 इथे आपण धावफलकावर पाहतोय. एखादा चमत्कार इथे वाचू शकतोय. सन्मान दिला, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. शेवटचा चेंडू आता फक्त औपचारिकता आहे. इथून मात्र विजयाच्या बोहल्यावर चढला जातोय तन्मयी प्रणय 11 ओम साईराम चिखले संघ. पुढचा सामना असणार आहे तो अर्थातच आयोजक संघ चॅलेंजर चिरले आणि विपक्ष इथे खेळताना पाहायला मिळेल. तन्मयी प्रणय 11 ओम साईराम चिखले संघ. दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतोय. इथे मात्र विजय झालाय चिखले संघ. नाणेफेकीचा कौल केला जाईल. आमची देखील इथे वेळ संपतोय. वेळेप्रमाणे वातावरण बदलतं, समालोचक बदलतात. पुन्हा एकदा आमची वेळ इथे संपतोय. धन्यवाद समाधान दादा माली, आपण आम्हाला इथे बोलावलं आणि इथे मात्र समालोचन करण्याची संधी दिलीत. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक धन्यवाद इथे व्यक्त करतोय.